की ज्यावेळी 2014 साली हे विजन मी सांगायचो, लोक मला मूर्खात काढायचे. असं मेट्रो होऊ शकतं का, अशा प्रकारे रेल्वेचं काम होऊ शकतं का, MUTPचं काम होऊ शकतं का. पण त्याही वेळी मी सांगायचो, मी जे सांगतो ते निश्चित करतो. देवा भाऊ जो बोलता है वो करता है, और जो नहीं बोलता डेफिनेटली करता है. या ठिकाणी जेव्हा अटल सेतूचं मी सांगितलं, मला आजही आठवतं की सभागृहात माझी खिल्ली उडवणारे लोक होते. त्यांना सांगितलं त्याच अटल सेतूवर माझ्या गाडीत बसवून तुम्हाला नेन. आज तेच लोक म्हणतात तुम्ही सांगितलं आणि करून दाखवलं. आणि म्हणून मला हे सांगताना आनंद वाटतो की आपलं विजन हे छोटं नाही आहे. आणि दुसरं असं आहे की ज्यावेळी 2014 साली हे विजन मी सांगायचो, लोक मला मूर्खात काढायचे. असं मेट्रो होऊ शकतं का, अशा प्रकारे रेल्वेचं काम होऊ शकतं का, MUTPचं काम होऊ शकतं का. पण त्याही वेळी मी सांगायचो, मी जे सांगतो ते निश्चित करतो. देवा भाऊ जो बोलता है वो करता है, और जो नहीं बोलता डेफिनेटली करता है. त्यामुळे या ठिकाणी जेव्हा अटल सेतूचं मी सांगितलं, मला आजही आठवतं की सभागृहात माझी खिल्ली उडवणारे लोक होते. त्यांना सांगितलं त्याच अटल सेतूवर माझ्या गाडीत बसवून तुम्हाला नेन. आज तेच लोक म्हणतात तुम्ही सांगितलं आणि करून दाखवलं. आणि आज अटल सेतूमुळे आपल्याला माहिती आहे, आता बदलापूरचा आपला बोगदा झाल्याबरोबर आपण लोक 15 मिनिटात अटल सेतूला पोहोचू, तिथनं 25 मिनिटांमध्ये ईस्टर्न फ्रीवेवर पोहोचू, आणि तिथनंही आम्ही आता एक बोगदा तयार करतोय, तिथनं 15 मिनिटात आपण मरीन ड्राईव्हला पोहोचू. अशा पद्धतीनं हे काम आपण या ठिकाणी करतोय. तुम्हाला तर याच्यामुळे जे नवीन आपले एअरपोर्ट आहे ते एअरपोर्ट देखील आता जवळ होणार आहे. आणि म्हणून एकीकडे सगळं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम हे मोठ्या प्रमाणात आपण करतोय, तिकडे आपण आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारची आपण नवीन रस्ते देखील तयार करतोय. पण हे सगळं तयार करत असताना MMR रिजनचा जो काही वाढता हा विस्तार आहे, या विस्तारामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सगळ्यात महत्वाची आहे. योजना तर आपण लाख करू, पाणी कुठनं आणायचं. आताची परिस्थिती अशी आहे की गेले अनेक वर्ष धरणं तीच आहेत आणि त्याच धरणांवरनं सातत्याने मागणी होत असते, आम्हाला पाणी द्या, आम्हाला त्या ठिकाणी त्याच धरणावरनं वेगवेगळ्या पद्धतीची मागणी होत असते. मग आपल्या नगरपालिका आणि महानगरपालिका भांडण करत असतात, आमचा कोटा वाढवा, आमचा कोटा वाढवा. या संदर्भात कोणी फारसं लक्ष दिलं नाही. पण मला सांगताना आनंद वाटतो की यावेळी मी जसा मुख्यमंत्री झालो, कारण माझ्याकडे मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की इरिगेशन विभाग होता. या इरिगेशन विभागामध्ये शिलार आणि पोशीर हे दोन धरणं अशी आहेत की हे दोन धरणं पुढचे 40 वर्ष या संपूर्ण MMR रिजनचं त्या ठिकाणी भलं करू शकतात. MMR रिजनची 40 वर्षाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पिण्याचं पाणी हे त्या ठिकाणी पुरवण्याकरता ही दोन धरणं फार महत्वाची होती. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.